खरं तर जगात सगळ्याचं ऋण माफ करता येतं, आईचं ऋण कधी माफ करता येत नाही. एक राजा होता, त्याला आयुष्यात सगळ्याचं ऋण माफ करायची सवय होती. त्याला कुणाच्या ऋणात राहायचं नव्हतं. एके दिवशी त्यानं एका सरदाराला बोलवलं. अरे तू माझ्यासाठी तुझी स्वतःची जमीन विकलीस आपलं राज्य मोठं करायसाठी, ही घे, तुला सोन्याची कडी देतो. एक एक माणसं बोलवली, त्यांना पैसे दिले. तुमच्या ऋणातनं मला मुक्त व्हायचं आहे, मला जाताना काहीच बोज घेऊन जायचं नाही, मला ऋणातनं माघारी व्हायचं आहे. स्वतःच्या आईला एकदा बोलवलं. आई, लहानपणापासून मला सांभाळलीस बर का, आई खूप केलंस माझ्यासाठी, हे राज्य मोठं करण्यासाठी तू मला मदत केलीस. या आई, मला तुझ्या ऋणातनं मुक्त व्हायचं आहे, सांग ना तुला काय हवंय, सोन्याच्या बांगड्या पाहिजेत, पैसे पाहिजे का काय पाहिजे, आई बोल ना. आई म्हणली, बाळा तुला ऋणातनं मुक्त व्हायचं आहे का? हो होय, मला तुझ्या ऋणातनं मुक्त व्हायचं आहे, मला कुणाचं उपकार आयुष्यभर ठेवायचं नाहीत. एक काम कर, तुला ऋणातनं मुक्त व्हायचं आहे ना, एक दिवस फक्त माझ्या सोबत खोलीत झोप. हा आई, झोपेल ना, ऋणातनं तर मुक्त व्हायचं आहे. आई सोबत हा मुलगा रात्रभर खोलीत झोपला. सायंकाळी 1 वाजले आणि आई उठली. हे बाळा, खर तर त्या राजाची झोप लागली होती. हे बाळा, अरे पाणी देतोस का? हा आई, देतो ना. ऋणातनं मुक्त व्हायचं होतं, कुठले सेवक चाकर कोणाची मदत घ्यायची नव्हती. राजा आत पळत गेला, आईसाठी पाणी घेऊन आला. आई घे ग पाणी. सायंकाळी आई झोपी गेली. आई 2 वाजता परत उठली. हे बाळा, मला गोळ्या खायच्यात, माझ्या गोळ्या आणून देतोस का? अगं काय ग आई, सकाळपासून झोप झाली नाही, दिवसभर फिरलो आणि सायंकाळी सारखं हे आण का ते आण का, अरे गोळ्या खायचे तरी आणून देतोस का? हा आई, आणून देतो बर का, परत काय सांगू नकोस. राजा आत पळत गेला, गोळ्या घेऊन आला. आई घे ना, गोळ्या खा. आईनं गोळ्या खाल्ल्या. परत राजा झोपी गेला. झोप प्रचंड लागली होती, झोप आवरत नव्हती. 2 वाजता आई परत उठून उभा राहिली. हे बाळा, अरे पाणी देतोस का, मला तहान लागले. काय गाई, तुझी सकाळपासून रात्रीपासून कटकट चालू आहे, एकदा पाणी आण म्हणतेस, एकदा गोळा दे म्हणतेस, मागाशी तुला पाणी दिलं, सारखं का असं करतेस आई? हे बाळा, तहान लागले, पाणी दे ना. हा आणतो आई, परत सांगायचं नाही बरं काय, एकदाच आणतो बरं का. राजा आत गेला, आतनं पाणी घेऊन येला. 80 वर्षाच्या मातोश्रीच्या हातात त्यानं पाणी दिलं. लडबडणाऱ्या हातानं ते पाणी हातात घेतलं आणि पाणी बिछाण्यावरती साडलं. अगाई काय ग, अख्खा बिछाना ओला केलास, मी कुठं झोपायचं सांग ना. आई म्हणाली, लहान होतास रे, सायंकाळी झोपत नव्हतास, रात्रभर तुझ्या सोबत जागले बर का मी. रात्री 1 वाजता उठायचास, तुला उठून परत झोपी घालायची. सायंकाळी दूध प्यायला उठायचास, कधी म्हणलो नाही बर का मला त्रास झाला म्हणून. अरे लहान होतास, बिछाना ओला करायचास, रात्रभर बिछाना बदलत राहिले, पण कधी म्हणलं नाही बर का माझ्या पोरानं मला त्रास दिलाय. लेका, जगात सगळ्याचं ऋण माफ करता येतं, पण उभ्या आयुष्यात आईचं ऋण कधीच माफ करता येत नाही. आई आपल्यासाठी सारं करत राहते. खर तर आई या शब्दाला समानार्थी शब्द जर कुठला असेल तर तो म्हणजे त्याग आहे. त्यागाची मूर्ती आपण आपल्या आईला म्हणतो. आई फक्त देत राहते, देत राहते. आई मागत काही नाही, आई घेत काही नाही. बघा ना, पूर्वी माणसं म्हणायची लोक आईला, आई तुझ्यासाठी काही पण, आणि आई म्हणायची माणसांना, लेकरा तुझ्यासाठी काही पण. पण आता बिघडले हो, आता आमची पोरं कुणासाठी काही पण म्हणायला लागली. म्हणजे जिनं 9 महिने पोटात सांभाळून ह्याला जन्म दिलाय त्याचा काय नाही, 2 दिवस एखादी आयुष्यात आली लगी म्हणतोय तुझ्यासाठी काही पण. आमच्या इकडे कवी बर का, फार सुंदर म्हणतो. तो काय म्हणतो, लेका बाप काढलास घराबाहेर, बाप काढलास घराबाहेर, दारात रडते माई पण, बायकोला मात्र रोज म्हणालास तुमच्यासाठी काही पण. अरे लोकच पोटाला जन्माला यावा म्हणून हिने किती केलते नवस. लोकच पोटाला जन्माला यावा म्हणून हिने किती केलते नवस. इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारखा पोरगा तिच्या पदरामध्ये घावला. लहानपणी ही माझी माय तुला शेतात न्यायची, लहानपणी ही नऊवारीतली माय माझी तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. अरे तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास, तुला भूक लागल्यावर
तू जोर जोरात रडायचास आणि माईचं दूध संपलं ना लेका तिचं रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन पोचलास लेका, हे रक्त पिऊन पोचलास लेका, त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, आता फक्त एक कर, या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढं आण, या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढं आण. किती दिवस जगणार आहे लेका झाडावरचे पिकलं पान. तू गोडधोड खा, तू गोडधोड खा, पण माझ्या म्हाताऱ्या माईला शेळी भाकर तरी वाढ. आणि भाकर वाढताना जर तुझी बायको आडवी आली तर तिला घराबाहेर काढ. तुझी बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. कार्यकर्ते, तुमच्या बायका जाणारच नाहीत, मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देतो. यदा कदाचित गेली तर पट्ट्या मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. टाळ्या वाजू नका, अगोदर बायका मिळणार त्या. तू आंधळा नाहीस लेका, तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत. अरे तुला वाघ बनवले माईनं, तुला वाघ बनवले माझ्या माईनं. दुर्दैवानं तिलाच उरलं नाही आता बाईपण. खरा मर्द असशील तर माय आणि बापाचं दर्शन घेऊन म्हण, माय बाप हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. पण आपण आदर्श कोणाचा घेतो? एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, पोरग लगी म्हणते तो शायनिंग मध्ये फोटो काढणारा सलमान खान माझा आदर्श आहे. एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, ते लगी म्हणते काचेच्या फ्रेम समोर उभारून शायनिंग मध्ये फोटो काढणारा त्या ऐश्वर्या राय ती माझी आदर्श आहे. अरे होय लेकरांनो, तुमचा आदर्श सलमान खान जरूर असू द्या, तुमचा आदर्श ऐश्वर्या राय, तुमचा आदर्श शाहरुख खान जरूर असू द्या, पण एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की सकाळी 7 वाजल्यापासून, सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, सकाळी सूर्य उगवल्यापासून संध्याकाळी सूर्य मावळ्यापर्यंत 2 बैलाच्या पाठीमाग लाकडी नांगराचा हुंडा घेऊन शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा आपला बाप पोरांना आपला आयुष्यातला पहिला आदर्श असला पाहिजे. आपला बापच आदर्श असला पाहिजे. साहेब मध्यंतरी एका पोराला विचारलं विराट कोहलीचं कितवं शतक झालं, पोरग लगे म्हणलं दादा विराट कोहलीचं 100वे शतक झालं. लेका कधीतरी शेतात जाऊन आपल्या बापानं या बांधापासून त्या बांधापर्यंत लाकडी नांगराचा हुंडा हातात घेऊन मारलेल्या त्या धावा एकदा मोज, नक्कीच विराट कोहलीपेक्षा 1 शतक आपल्या बापाचं जास्त असेल. करता आलं पाहिजे हो. त्यासाठी आपल्याला आयुष्यात एकदा तरी आपल्या बापाला मिठी मारता आली पाहिजे. किती मुलं आहेत, छातीवरती हात ठेवून सांगा बापाला कधी मिठी मारली काय हो आपण? नाही मारायचं. मुलांचं तर अजिबात धाडस होत नाही. बाप म्हणजे असा असतो, पोरगाचं नातं असं असतं चंद्र सूर्यासारखं. बाप घरात की पोरग बाहेर, पोरग घरात की बाप बाहेर, म्हणजे दोघं कधी एकत्र येतच नाहीत. आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या बापाला मिठी मारली पाहिजे. आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या आईला मिठी मारली पाहिजे. का मारली पाहिजे माहितीये? शिवरायांचा संभाजी राजांची शेवटची भेट पन्हाळ्यावरती झाली. एकाला बापाला माहिती नव्हतं शिवरायांना लेकाला शेवटचं बघायचं आहे. संभाजीराजांनी आपल्या बापाला मिठी मारली आणि शंभूराजे निघून गेले. थोड्याच दिवसात छत्रपती शिवरायांचं निधन झालं. अंत्यविधी सुद्धा बघायचं भाग्य संभाजीराजांना आपल्या बापाचे बघायला मिळत नाहीत. बापाचा शेवटचा दिवस कुठलाय माहित नाही, बापाचा शेवटचा फोन कुठलाय आपल्याला माहित नाही. बाप आहे तोपर्यंत बापाला मिठी मारली पाहिजे. आणि पोरांनो, आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या बापाचा मार खाल्ला पाहिजे. किती लोकांनी खाल्लाय बापाचा मार? हात वरती करा. बापाचा मार खाल्ल्याशिवाय कोणी मोठं होत नाही. हात खाली करा. आयुष्यात लय मार खाल्लाय वाटतं. आयुष्यात आपण आपल्या बापाला आयुष्यात एकदा तरी मार म्हणलं पाहिजे. आणि बापानं आपल्याला आयुष्यात एकदा तरी मारलं पाहिजे, त्यातल्या त्यात बुटानं मारलं पाहिजे. का मारलं पाहिजे माहितीये? कारण ज्या बापानं आपल्या पोराला बुटानं मारले
त्याच पोराचा पाठीचा कणा ताट झालाय आणि तेच पोरगा समाजामध्ये अभिमानानं स्वाभिमानानं फिरतय. ही फक्त बाप नावाची ताकद आहे. घरात गेले की बुट घ्यायचं आणि चालू कर म्हणायचं. फक्त मी सांगितले म्हणून सांगायचं नाही. हे आई वडिलांचं देणं आहे ना, जगात सगळ्यात जास्त प्रेम देणारी व्यक्ती कधी बघा आई वडिलांशिवाय आपल्याला बघायला मिळत नाही. एक मुलगा होता, 10वीची परीक्षा होती. रात्रभर दिवसभर शाळेत खेळायचा आणि सायंकाळी परीक्षा असल्यामुळं अभ्यास करत बसायचा. 12 वाजले की पूर्वी फार लाईटची सुविधा नव्हती. ताई पूर्वी पहिला चिमणी असायची दिव्याची, त्याला वात असायची. वात मोठी केली की चिमणी मोठी व्हायची, प्रकाश मोठा करायचा. वात लहान केली की लाईटचा प्रकाश कमी यायचा. सायंकाळी पोरगा 10वीचा अभ्यास करत बसला. आई रात्रभर पोराच्या शेजारी बसली. रात्री 1 वाजता मुलगा म्हणला, आई त्या दिव्याची वात मोठी कर ग, मला दिसत नाही. आईनं लेकरासाठी दिव्याची वात मोठी केली. दिवसभर नवरा काम करून आला होता, सायंकाळी झोपी गेला होता. वात मोठी केल्यामुळे प्रकाश मोठा झाला आणि नवरा म्हणा लागला, अगे कळत नाही का, झोप लागत नाही, दिवसभर काम करून आलोय, वात लहान कर. आईनं उठून वात लहान केली. अगं आई अभ्यास करतोय ग, वात मोठी कर ना. लेकासाठी आईनं उठून परत वात मोठी केली. नवरा म्हणतोय, अगं दिवसभर काम करून आले, वात लहान कर ना. नवऱ्यासाठी उठून परत आईनं वात लहान करत केली. खरं तर आई रात्रभर वात मोठी कमी जास्त करत राहिली. आई वात नव्हे, आईच वातीसारखी रात्रभर आपल्या लेकरांसाठी जळत राहिली. आई रात्रभर आपल्या लेकरांसाठी जळत राहिली. त्या आईला आपण कधीतरी स्वतःच्या काळजात स्थान दिलं आहे का हो? आईसाठी आपण काय केलं हा प्रश्न कधीतरी पडला पाहिजे. मदर्स डेला फादर्स डेला फक्त स्टेटस ठेवतो, माझी आई लाडकी आई, माझी लाडका पप्पा. आज अनेक मुली बसले तिथं, मोबाईल काढायचा आणि आईचा 10 फोटोच्या वर एक फोटो घावतो का बघायचा, नाही घावत. आईला कधी विचारले का, आई तुझा आवडता कलर कोणता हो? माहित आहे का आईचा आवडता कलर कोणता? नाही माहित. आई शेवटची मोबाईल वरती कधी ऑनलाईन आली माहित आहे का? नाही माहित. आईने कधी हट्टाने कधी मागितलं आठवतंय का? नाही माहित. आई फक्त देत राहते, मुलांसाठी आयुष्यभर झुजत राहते. आई मागत नसते काही. आई सांगत असते, माझी मुलं मोठी झाली पाहिजेत, माझ्या मुलांसाठी मी आयुष्यभर स्वतःला झिंजून घ्यायला तयार आहे, फक्त मुलांनी माझं नाव उज्ज्वल केलं पाहिजे. फक्त आईची एवढी साधी भोळी अपेक्षा असते. एक मुलगा होता आणि त्या मुलाचं एका मुलगीवरती प्रेम होतं. तो कायम म्हणायचा, तू सांगल ते द्यायला तयार आहे, माग फक्त. अरे चल हट रे, इतकं कोणी प्रेम करतं का? अरे नाही, तू माग ना फक्त, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, तू फक्त माग, मी तुला ती गोष्ट आणून देतो. अरे खूप जगात प्रियकर बघितलेत, एवढं प्रेम कोणी करतं का रे? प्रेम म्हणजे काय रे? 2 मिनिटं बोलायचं, आवडलं की होय म्हणायचं आणि सोडून द्यायचं. नाही नाही नाही, माझं तुझ्यावरती खरं प्रेम आहे. प्रियसी म्हणाली, होय तुझं माझ्यावरती खरं प्रेम आहे? होय होय. मग एक काम करशील, माझी एक इच्छा आहे. अगं बोल ना, आकाशातले तारे तोडून आणू का चंद्र तोडून आणू? माहितीये चंद्र हाताला येत नाही, तरी पण अपेक्षा बघा. आकाशातले तारे तोडून आणू का चंद्र तोडून आणू? प्रियसी म्हणाली, मला आकाशातले तारे नको. अरे चल, तसली खोटी स्वप्न दाखवू नकोस, मला फक्त एक गोष्ट देशील का? खरंच माझ्यावरती प्रेम करतोस? होय. तुझ्या आईपेक्षा माझ्यावरती जास्त प्रेम करतोस का रे? अरे होय, माझ्या आईपेक्षा मी तुझ्यावरती जास्त प्रेम करतोय. असं? मग माझं प्रेम किती खरं आहे मला बघायचं आहे. तुझ्या आईचं हृदय काढून मला आणून देशील का रे? परीक्षा काय बघितली हो? माझं प्रेम खरं आहे का बघायचं आहे मला. तुझ्या आईचं हृदय काढून आणून देशील का? हा, आईचं हृदय ना, देतो ना. पळत पळत घरी गेला, आई पैसे गेला. आई, हे आई, फार दिवस तुला सांगितलं नव्हतं आई, एक इच्छा आहे आई माझी. आई भोळी होती. बोल ना बाळ, काय पाहिजे तुला? आजपर्यंत जे जे मिळवलं ते सगळं तुला दिले, बोल ना काय पाहिजे? आई, माझं एका मुलीवरती फार प्रेम आहे बरं का आई, ती माझ्या आयुष्याची सौभाग्यवती होणार आहे आता. अरे फार आनंदाची गोष्ट आहे ना.
एखादी मुलगी तुझ्या आयुष्यात सौभाग्य म्हणून येते, प्रियसी तुझी. आई, मला माझ्या प्रियसीला एक भेट द्यायची आहे. अरे दे ना, मग काय पाहिजे बोल. आई, माझ्या प्रियसीनं भेट म्हणून तुझं हृदय मागितलंय. आई म्हणाले, अरे हृदय मागितलंय ना. अरे मग मी दिलंयच की कधीतरी तुझ्या प्रियसीला हृदय. हे माझ्या समोर उभारले ना, हे इतकं मोठं माझंच हृदय आहे, मी दिलं ना तुझ्या प्रियसीला. अगं नाही आई, ते हृदय नकोय. आई, तुझं खरोखरच हृदय मला पाहिजे. माझ्या प्रियसीनं खरं प्रेम आहे का बघण्यासाठी तुझं हृदय मागितलंय. आई म्हणले, असं? अरे माझ्या पोराचा संसार जर सुखानं होणार असेल आणि त्या संसारासाठी पोराच्या माझं हृदय लागणार असेल तर मी माझं हृदय काढून द्यायला तयार आहे. हे घे ना, माझं हृदय काढून घे, जाऊन दे ना तुझ्या प्रियसीला. मुलगा आत गेला, चाकू घेऊन आला, आईच्या छातडावरती चाकू खवला, हृदय आईचं तोडून काढलं, हातात घेतला, पळत पळत गेला. प्रियसीला हृदय दाखवायचं आईचं. जाता जाता खड्ड्यात खाली पडला, हृदय हातातनं बाहेर पडलं, लागलं. आणि समोरने एक आवाज आला, बाळा तुला लागलं का रे? अरे बरं आहेस का तू? त्या पोरला कळे ना, अरे कोण माझी काळजी घेते, एवढं लागले, सलपटले. कोपऱ्यात बघितलं, आईचं पडलेलं हृदय म्हणत होतं, हे बाळा तुला लागलं का रे? बरा आहेस ना तू? जगात मृत्यूनंतर सुद्धा आपल्या लेकरावरती अपार प्रेम करणारी माऊली, त्या माऊलीचं नाव म्हणजे फक्त आई. फक्त आई. खर तर आईवरती कविता करणं फार सोपं आहे, बापावरती कविता करणं फार अवघड आहे. आई बाप नसले ना आयुष्यात काहीच आपल्याला मागता येत नाही. ज्यांनी आई बाप गमवले त्यांना विचारा आई बाप म्हणजे काय. आई असलं की सगळं मागता येतं. बापाचं आणि आईचं अंतर थोडं लांब असतं. म्हणजे बाप पहिल्यापासून कडवटच, दगडाच्या काळजाचा असतो. आयुष्यात किती संकट होऊ देत, पोरगं पळत पळत जातं, आईच्या त्या कुशीत जाऊन लपतं, ढसा ढसा रडतं. बाहेरनं कधी आलात, कधी शाळेतनं माघारी आलात, घरात गेल्यावरती आपण पहिल्यांदा कुणाला हुडकतो? माझी आई. माझी आई कुठे हो? आई कुठे? जाताना कुठेतरी पडलात, तोंडातनं पहिला शब्द येतो आई ग. लागल्यावरती सुद्धा आपल्याला आपल्या आईचीच आठवण येते. त्या आईसाठी, त्या बापासाठी आपण आयुष्यात किती कृतज्ञ राहिलोय ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. शिक्षण 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 हे फक्त शिक्षण आहे का हो? शिक्षणानं पिढी मोठी झाली आणि आई बापाला विसरली, ही सगळ्यात मोठी या मातीची खंत आहे. ताईनं दोन मित्र होते, रस्त्यानं चालले होते. समोरून एका मित्राची आई येत होती. त्या मित्राच्या आईला बघितला बरोबर तो दुसरा मित्र म्हणाला, काय काकू कशा आहेत, तब्येत बिब्येत बरी आहे का? आणि घरी गेल्यावरती म्हातारी खोकलून खोकलून मिली, तर तिला औषध आणून देत नाही दलिंदर पिढ्या ज्या मातीमध्ये जन्माला आली. तेच पोरग बस स्टँड वरती जातं, ह्या तुमच्या पारणे जवळच्या बसमधनं काही मुली खाली उतरतात. ह्या पोरला वाटतं तिच्याकडे बघून आता आपण स्टाईल मारली पाहिजे. हे पोरग गाडीवरनं बस स्टँड मध्ये जातं, समोरने गाई जात असते. हे पोरग गाडीवरनं त्या गाईच्या पाया पडतं आणि घरात गेल्यावरती बाप सांगतो, जा जरा गोठ्यातल्या जनावराला चारा टाक. ते म्हणतो, हे आपण असली कामं करतो का? म्हणजे आपण काय करतोय, पहिल्यांदा दुसऱ्याच्या आईला इज्जत देतोय आणि रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करतोय. ज्या दिवशी या देशातली पोरं पहिल्यांदा घरातली माय आणि गोठ्यातली गाय या दोन गोष्टींना इज्जत देतील, त्या दिवशी तुमच्या गावात तानाजी बाजी यसाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही.